बातमी राजकीय वर्तुळातून आहे। अर्थसंकल्प अधिवेशनासाठी एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या कामकाजाचं वाटप केलेलं आहे। स्वतःकडील 3 महत्त्वाच्या विधिमंडळ कामकाजाचं वाटप शिंदेंनी केलं। यामध्ये नगरविकास खात्याचा पदभार उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलाय। गृहनिर्माण विभागाचा कारभार शंभूराजे देसाई यांच्याकडे तर MSRDC विभागाचा पदभार दादा भुसे यांच्याकडे सोपवण्यात आलाय। अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सर्व तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी प्रश्नांची उत्तरं संबंधित पदभार स्वीकारलेले मंत्री देणार आहेत। अर्थसंकल्प अधिवेशनासाठी आता एकनाथ शिंदे यांनी महत्त्वाच्या कामकाजाचं वाटप केलेलं आहे। आपल्याकडील 3 महत्त्वाच्या विधिमंडळ कामकाजाचं वाटप शिंदेंनी केलं। या जबाबदाऱ्यांच्या आता मंत्र्यांवर सुद्धा ती सोपवण्यात आलेली आहे। सागर कुलकर्णी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। सागर, शिंदेंनी स्वतःकडील 3 महत्त्वाच्या विधिमंडळ कामकाजाचं वाटप केलेलं आहे। कसं याचं विभाजन करण्यात आलेलं आहे, कुणावर कोणती जबाबदारी आहे? शिंदे यांनी विधिमंडळ कामकाज अर्थसंकल्प अधिवेशनादरम्यान स्वतःकडे कोणतेही विधिमंडळातलं कामकाजाचं थेट काम राहणार नाही याची खबरदारी घेतल्याचं दिसून येत आहे। एका बाजूला नगरविकास खात्याची जबाबदारी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे देण्यात आलेली आहे। दुसरीकडे MSRDC खातं जे आहे ते शालेय शिक्षण मंत्री आणि दादा भुसे यांच्याकडे दिलेलं आहे। तर गृहनिर्माण खात्याची जबाबदारी ही दादा भुसे शंभूराजे देसाई यांच्याकडे देण्यात आलेली आहे। एकूण जर महत्वाची तिन्ही खाती ही एकनाथ शिंदेकडे अपेक्षित होती, कारण की या अधिवेशनामध्ये MMRDA कडे कारभारचं सध्या प्रकरण गाजतंय। जी फ्रान्सची एक कंपनी आहे त्यांच्या कामाच्या संदर्भामध्ये लाचखोरीचं प्रकरण प्रचंड गाजतंय। अशा परिस्थितीमध्ये शिंदेंनी हे स्वतःची सर्व खाती जी आहेत ती इतर मंत्र्यांकडे दिल्याचं दिसून येतं। याआधीही मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेस शिंदे काम पाहत होते त्यावेळेस सुद्धा स्वतः ते विधिमंडळाच्या कामकाजामध्ये फक्त अंतिम आठवडा असेल किंवा दीर्घकालीन चर्चा असेल यालाच उत्तर दिलं जात होतं। इतर तारांकित किंवा लक्षवेधी प्रश्नांच्या संदर्भामध्ये इतर मंत्र्यांकडे जबाबदारी दिल्याचं दिसून येतंय। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।